हॅलो एव्हरीवन. तर नेक्स्ट पार्ट आहे ॲडिंग कन्स्ट्रक्टर. ॲडिंग मेथड आहे. ॲडिंग मेथड हे आपल्याला झालेलं आहे की मेथड कशी ॲड करायची. मेथड ॲड करताना तुम्हाला माहिती आहे की क्लासच्या खालती तुम्ही पब्लिक मॉडिफायर देऊन ॲक्सेस मॉडिफायर देऊन जे काय वॉइड असेल डेटा टाईप असेल ते देऊन मेथडचं नाव द्या आणि त्यामध्ये तुम्ही ती जे काय स्टेटमेंट आहे ते रिटर्न करू शकता, प्रिंट करू शकता. बघत येईल आपण मेथड कसं क्रिएट करायचं. तर त्यानंतर आहे कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर कन्स्ट्रक्टर काय असतो. सो कन्स्ट्रक्टर इज यूज टू instantiate the object of class. It is used every time when an object get created and if we want some code to be executed automatically. So the code that we want to execute must be put in constructor. आपल्याला जो काही कोड पाहिजे, आपल्याला एक्झिक्यूट व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, तो आपण कोड काय करतो, कन्स्ट्रक्टर मध्ये टाकतो. सिंपल गोष्ट आहे कन्स्ट्रक्टर म्हणजे. कन्स्ट्रक्टर कसा क्रिएट केला जातो तो आपण आता बघूया. सो वी कॅन ॲड मॉडिफायर्स आपण ॲड करतो कन्स्ट्रक्टर मध्ये, सच एज पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, ॲक्सेस मॉडिफायर्स आहेत ते ॲड करतो. आणि त्यानंतर काय करतो, कन्स्ट्रक्टरचं सिंटॅक्स आहे ते बघा. मॉडिफायर्स ॲड करतो, त्यानंतर कन्स्ट्रक्टरला नाव देतो. कन्स्ट्रक्टरचं जे काही नाव आहे ते तुमच्या क्लासच्या नावाबरोबर काय पाहिजे, सेम पाहिजे. कन्स्ट्रक्टरचं जे नाव आहे ते तुमचं क्लासचं नाव हेच असलं पाहिजे. मग त्या ठिकाणी तुम्ही पॅरामीटर पण पास करू शकता. दोन टाईपचे कन्स्ट्रक्टर आहेत, की एक तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि दुसरं आहे ते पॅरामीटर कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय करतं, इथे बघा एक्झाम्पल. सो कन्स्ट्रक्टर विच हॅज नो आर्ग्युमेंट. ज्या कन्स्ट्रक्टर मध्ये आर्ग्युमेंट नाही म्हणजे काय, कुठली व्हॅल्यू तुम्ही पास करत नाही आहात, त्याला काय बोलतात, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बोलतात. सेम ॲज मेथड असं आहे, पण मेथड मध्ये काय करतो आपण, मेथडला सेपरेट नाव देतो, इथे एक रिटर्न टाईप देतो, व्हॉइड देतो, बरोबर आहे की. पण कन्स्ट्रक्टरचं तसं नाही. कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्ही काय देत नाही, फक्त पब्लिक ॲक्सेस मॉडिफायर देता आणि जे काही तुमच्या क्लासचं नाव आहे इथे तेच नाव तुम्ही काय करता, इथे कन्स्ट्रक्टरला देताय. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही प्रिंट करायची लाईन ती तुम्ही काय करता, प्रिंट करता आणि त्यानंतर आपण मेन मेथड मधून ती कॉल करतो. बरोबर आहे. इथे बघा, पब्लिक क्लास घेतला, त्यानंतर पब्लिक एम्प्लॉय हा कन्स्ट्रक्टर तयार केला, मेथड नाही केली, कन्स्ट्रक्टर तयार केला. त्यानंतर मेन मेथड मध्ये आपण तो ऑब्जेक्ट तयार करून एम्प्लॉयचा ते काय केलं, आपण प्रिंट केलं. आउटपुटला काय होईल, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इनवोक. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय होईल, प्रिंट होईल सेंटेन्स. तर हे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ज्यामध्ये आपण व्हॅल्यू पास करत नाही. इथून कुठलीही ह्या ब्रॅकेटमध्ये आपण कुठलीही व्हॅल्यू पास करत नाहीये, म्हणजेच काय, हे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. मग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर काय असतं, ज्यामध्ये आपण काय करतो, व्हॅल्यू पास करतो. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं अजून एक एक्झाम्पल मध्ये हे बघा, एक वेगळ्या क्लासमधून किंवा सॉरी मेन मेथड मधून आपण, मेन मेथड जी आहे ती एका वेगळ्या क्लासमध्ये घेतलेली आहे आणि तिथून आपण काय करतोय, प्रिंट करतोय. हा एक क्लास आहे पब्लिक क्लास एम्प्लॉय आणि हा एक क्लास आहे क्लास टेस्ट एम्प्लॉय. पब्लिक एम्प्लॉय मधून काय करतोय आपण, हा जो काही कन्स्ट्रक्टर तयार केलेला आहे आपण प्रिंट करतोय. कन्स्ट्रक्टर हे झालेलं आहे आपल्याला उप्स मध्ये, सी प्लस एस मध्ये झालेलं आहे. तीच टर्म आपण इथे यूज करतोय. फक्त ह्या ठिकाणी काय केलं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर एका दुसऱ्या क्लासमधून काय केलं, आपण कॉल करतोय. ह्या क्लास एक वेगळा आहे आणि हा क्लास वेगळा आहे, जिथून आपण प्रिंट करतोय. तयार कसं करायचं माहिती असेल तुम्हाला, सिंपल आहे. जे काय तुम्ही ऍक्सेस मॉडिफायर द्या, पब्लिक, प्रोटेक्टेड, प्रायव्हेट. त्यानंतर तुम्ही जे काही क्लासचं नाव असेल ते क्लासचं नाव तुम्ही कन्स्ट्रक्टरला द्या. त्यानंतर तुम्हाला जे सेंटेन्स टाकायचं आहे, प्रिंट करायचं आहे ते टाका. त्यानंतर ते कॉल करून तुम्ही प्रिंट करा. ऑब्जेक्ट तयार करून तुम्ही काय करा, कॉल करा आणि प्रिंट करा. ही सोपी मेथड कन्स्ट्रक्टरची आहे. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बोला. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर काय, ज्यामध्ये आपण व्हॅल्यू पास करतो, पॅरामीटर पास करतो. व्हॅल्यू म्हणजे काय, पॅरामीटर, बरोबर आहे. पॅरामीटर म्हणजेच काय, जे तुम्ही ह्या ब्रॅकेटमध्ये जे काही गोष्टी द्याल त्या, मग जे काही व्हेरिएबल्स तुम्ही पास कराल, बरोबर आहे ते. या ठिकाणी बघा, पब्लिक क्लास एम्प्लॉय मध्ये आपण हे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत. पब्लिक इंट आय डी, स्ट्रिंग नेम, पब्लिक फ्लोट, सॅलरी, हे सगळ्यांना पब्लिक केलेलं आहे. पब्लिक का केलेलं आहे, जेणेकरून आपल्या दुसऱ्या क्लासमध्ये पण यूज करता यावं. इंट आय डी दॅट इज इंटिजर आय डी, स्ट्रिंग काय, नेम, स्ट्रिंग असणार आहे नेम, डेटा टाईप दिलेले आहेत, फ्लोट, सॅलरी जी असणार ती फ्लोट मध्ये असणार. त्यानंतर मी एक कन्स्ट्रक्टर पास केला.
कन्स्ट्रक्टर पास केला, त्यामध्ये कन्स्ट्रक्टर मध्ये काय हे पॅरामीटर घेतले आय, एन आणि एस. इंट आय, स्ट्रिंग एन, फ्लोट एस. ते काय केले मी इक्वल केले कुणाबरोबर, त्याच्या व्हॅल्यू कुणाला असाइन केले, ह्या कन्स्ट्रक्टरला असाइन केलं. आणि त्यानंतर एक मेथड घेतली, त्या मेथड मध्ये मी ह्या व्हॅल्यू काय केल्या पास केलेल्या आहेत. आपण काल एक्झाम्पल बघितलं सेम तसंच एक्झाम्पल आहे. ह्या व्हॅल्यू काय केलेल्या आहेत पास केलेल्या आहेत, आय डी, नेम आणि सॅलरी. आता आय डी, नेम आणि सॅलरीच्या ज्या काही व्हॅल्यू असतील त्या कुठं असतील, ह्या आय डी, नेम आणि सॅलरीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आय एन एस. ज्या आय एन एस मध्ये हा आय एन आणि एस व्हेरिएबल आपण जे काही पॅरामीटर पास केलेले आहेत कन्स्ट्रक्टर मध्ये, त्या कन्स्ट्रक्टर मध्ये ज्या काही व्हॅल्यू आपण पास करणार आहोत त्या व्हॅल्यू इथे आय डी, नेम आणि सॅलरीला जातील. आणि त्या व्हॅल्यू पास झाल्यानंतर त्या ज्या काही व्हॅल्यू गेल्या त्या इथे प्रिंट करतील ह्या मेथड मधून. ही मेथड काय करणार आहे आपण इथे कॉल करणार आहे. मेन मेथड मधून आपण काय करणार आहे, कन्स्ट्रक्टर इथे बघा एम्प्लॉय E1 न्यू एम्प्लॉय त्यामध्ये काय केलं कन्स्ट्रक्टर कॉल केला, आपण ऑब्जेक्ट तयार केला, हा एम्प्लॉय कन्स्ट्रक्टर कॉल केला आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं व्हॅल्यू ह्या पास केला 0101 सोनो 89 बरोबर. ह्या ज्या काही व्हॅल्यू आहे त्या आपण पास केल्या. एफ इथे दिलेलं बघा, एफ का दिलेला आहे कारण की ही व्हॅल्यू जी आहे ती काय आहे इंटिजर आहे, बरोबर आहे. इंटिजर आहे ती आपल्याला फ्लोट मध्ये पाहिजे कारण की आपण इथे वरती फ्लोट केलाय. बाय डिफॉल्ट काय असतं सी शार्प मध्ये, बाय डिफॉल्ट काय असतं व्हॅल्यू डबल असते, बरोबर आहे. ती डबलची आपण काय केलंय फ्लोट मध्ये कन्वर्जन केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे आपण एफ घेतलेला आहे ह्या व्हॅल्यूच्या इथे. सो आपण इथे ऑब्जेक्ट तयार केला, ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर इथे एम्प्लॉय मध्ये ह्या व्हॅल्यू पास केल्या, ह्या कन्स्ट्रक्टर मध्ये व्हॅल्यू पास केला, कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे आपण थोडक्यात, त्या कन्स्ट्रक्टर मध्ये व्हॅल्यू पास केल्या आणि त्या व्हॅल्यू इथे मेथड मधून आपण प्रिंट करणार आहोत, या मेथड मधून प्रिंट करणार आहोत. त्यासाठी आपण E1 कन्स्ट्रक्टरचं ऑब्जेक्टचं नाव E1 मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय होणार आहे डिस्प्लेला जाणार आहेत, या डिस्प्ले, आणि त्या काय होणार आहेत प्रिंट होणार आहे, बरोबर आहे. तर हे पॅरामीटर कन्स्ट्रक्टर आहे. सिंपल एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा पॅरामीटरचं, की एम्प्लॉय क्लास तयार केला, एम्प्लॉय क्लास नंतर एक एम्प्लॉय कन्स्ट्रक्टर तयार केला, एम्प्लॉय कन्स्ट्रक्टर मध्ये काय केलं आपण व्हॅल्यू पास केल्या, पॅरामीटर पास केले. एम्प्लॉयचं काय असतं, एम्प्लॉयचा आयडी असतो, नेम असतो, सॅलरी असते, ते वरती आपण ते वरती व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि तेच व्हेरिएबल काय केले आपण पास केले. त्या व्हेरिएबलला काय केलं नाव आपण असाइन केलेलं आहे आय एन एस, बरोबर आहे, जे की एम्प्लॉयच असेल, जेणेकरून आपल्याला परत परत ह्या व्हॅल्यू यूज करता यावे. म्हणजे इथे मी जर परत एम्प्लॉय जे 2 घेतला, बरोबर आहे, त्यासाठी मला परत ही व्हॅल्यू काय करतोय मी यूज करतोय, त्यासाठी मला परत काय करायला लागलं नाही की इथे परत व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागणार. इथे जर बाय डिफॉल्ट मी क्लिअर केलं असतं, बाय डिफॉल्ट जर इथे मी नाव दिली असती तर ते मला एकदाच यूज करता आलं असतं, ते परत मला यूज करता आलं नसतं. त्यासाठी मी काय केलं इथे कन्स्ट्रक्टर तयार केलं आणि मेथड तयार केली प्रिंट करण्यासाठी, आणि इथे मी ऑब्जेक्ट तयार केला आणि कॉल केला आणि ते मी प्रिंट केलेला आहे, ऑब्जेक्ट केलेला आहे. ऑब्जेक्ट करून काय करता तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट करू शकता, पाहिजे तेवढे ऑब्जेक्ट तुम्ही करू शकता आणि ते काय करू शकता तुम्ही प्रिंट करू शकता. इथे एम्प्लॉय तुम्ही पाहिजे तेवढे एम्प्लॉय काय करू शकता इथे क्रिएट करू शकता आणि त्यांची इन्फॉर्मेशन तुम्ही प्रिंट करू शकता. हा उपयोग आहे तुमचा ऑब्जेक्टचा आणि कन्स्ट्रक्टर आणि मेथडचा, जेणेकरून तुम्ही मल्टिपल व्हॅल्यूज तुम्ही काय करू शकता पास करू शकता. तर हे होतं कन्स्ट्रक्टर आणि त्याचं एक्झाम्पल. याचा आउटपुट बघा, याचा आउटपुट हे असणार आहे जी प्रिंट होणार व्हॅल्यू ती. डायरेक्ट पण आपण बघू शकतो रन करून कन्स्ट्रक्टरचं व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये. हे एक्झाम्पल आणि एक्झाम्पल रन करून बघूया. console.read की देऊया.
इथे व्हॅल्यू पास होते. ह्या बघा, ह्या दोन व्हॅल्यू इथे पास झाल्या. इथे तुम्ही आणखीन पण घेऊ शकता. इथे आणखीन एक ऑब्जेक्ट तयार करा. इथे वाटल्यास E3 ऑब्जेक्ट तयार करूया आपण. E3 तयार केलं, त्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पास करा 103. इथे मी ही व्हॅल्यू पास करूया. प्रिंट होते का बघूया. प्रिंट करण्यासाठी काय करणार आहोत आपण, मेथड कॉल करणार आहोत E3 डिस्प्ले. E3 डिस्प्ले आणि डिबग करूया. प्रिंट होते का व्हॅल्यू. येस, प्रिंट होते. सो हे आपण कन्स्ट्रक्टर बघितलेलं आहे. त्यामध्ये दोन पार्ट बघितले, डिफॉल्ट आणि पॅरामीटर. डिफॉल्ट मध्ये तुमचं व्हॅल्यू पास होत नाही, पॅरामीटर्स मध्ये आपण व्हॅल्यू पास करतो. दॅट इज अ पॅरामीटर कन्स्ट्रक्टर. नेक्स्ट पार्ट आहे इव्हेंट म्हणजे काय. सो इव्हेंट जसं सांगितलं तुम्हाला की इव्हेंट इज अ जनरल टर्म इन अन इव्हेंट इज समथिंग स्पेशल दॅट गोइंग टू हॅपन. काहीतरी नवीन स्पेशल होतंय म्हणजेच काय इव्हेंट. For example, Microsoft launches event for developers to make an aware about the features of new existing products. Microsoft notifies the developer about the event by email or other advertisement options. So in this case, Microsoft is a publisher who launches an event and notifies. इव्हेंट म्हणजे टर्म तुम्ही एक लक्षात ठेवा की जसं की तुम्ही जावा स्क्रिप्ट मध्ये यूज केलेलं आहे की बटन कंट्रोल्स, मग माऊस क्लिक असेल, बरोबर आहे. त्यानंतर माऊस ओव्हर, सबमिट, क्लिक ओव्हर, माऊस ओव्हर, माऊस ऑफ, हे जे काय आहेत म्हणजे माऊस तुम्ही फिरवल्यानंतर जे काही फंक्शन्स होत आहेत, बरोबर आहे की नाही, कर्सर फिरवल्यानंतर, हे सगळे इव्हेंट्स आहेत. ते इव्हेंट्स काय असतात, आपण सी शार्प मध्ये पण काय करतो, यूज करू शकतो, जेणेकरून तुमचं युजर इंटरफेस एक चांगला क्रिएट होतो आणि त्याचा फायदा हा युजरला होत असतो. एक चांगली टर्म आहे कन्स्ट्रक्ट इव्हेंट. तुम्ही क्लिक इव्हेंट देऊ शकता, बरोबर आहे, माऊसचे इव्हेंट देऊ शकता. सो हे सगळे इव्हेंट्स तुम्ही ह्यामधून ऍड करू शकता. सो फॉलोइंग्स आर द की पॉइंट्स अबाउट द इव्हेंट. काय काय की पॉइंट आहेत इव्हेंटचे. सो इव्हेंट हँडलर इन सी शार्प रिटर्न वॉइड अँड टेक 2 पॅरामीटर. वॉइड रिटर्न करतं आणि 2 पॅरामीटर हे घेतं. सो द फर्स्ट पॅरामीटर ऑफ इव्हेंट, सोर्स ऑफ इव्हेंट मीन्स पब्लिशिंग ऑब्जेक्ट. पहिलं पॅरामीटर काय करतं, पब्लिशिंग ऑब्जेक्ट. हे आपण एक्झाम्पल मधनं बघतात, फक्त थेरी पार्ट आहेत, हे पहिल्या युनिट मध्ये पूर्ण थेरी पार्ट आहे तो बघायचा. ऍक्च्युली आपलं सेकंड युनिट पासून जे काय होणार आहे प्रॅक्टिकल वर्क आणि जे ऍक्च्युली हिसाब आहे ते सेकंड युनिट पासून चालू होणार आहे. ते फर्स्ट युनिट मध्ये सगळा थेरी आहे, ते आपण बघणार. त्यानंतर सेकंड पॅरामीटर ऑफ इव्हेंट आहे ते ऑब्जेक्ट डिराइव्ह फ्रॉम इव्हेंट आर्ग्युमेंट्स. त्यानंतर फोर्थ आहे द पब्लिशर डिटरमाइन्स. फक्त इव्हेंट म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा पार्ट की ते काय असतं, एक जनरल टर्म आहे जी काय करतं, स्पेशल काहीतरी होणार आहे. सो इव्हेंट्स इन सी शार्प फॉलो द सिमिलर कन्सेप्ट अँड इव्हेंट पब्लिशर, सबस्क्रायबर, नोटिफिकेशन अँड हँडलर. सो जनरली युजर इंटरफेस आहेत, कंट्रोल्स. युजर इंटरफेस कंट्रोल म्हणजेच काय इव्हेंट, हे एक पार्ट एक लक्षात ठेवणार का की युजर इंटरफेसचे जे काही कंट्रोल आहे, फॉर एक्झाम्पल माऊस ओव्हर, माऊस क्लिक, ओके, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. इव्हेंटचे एक्झाम्पल जे की आपण जावा स्क्रिप्ट मध्ये यूज केलेले आहे. त्यानंतरचा पार्ट आहे तो आहे नेमस्पेस म्हणजे काय. सो नेमस्पेस आहे ना, असेंब्ली. नेमस्पेस म्हणजे काय आहे, सो नेमस्पेस सी शार्प जे काय आहे ते प्रोव्हाइड्स अस सिव्हरल क्लासेस दॅट वी कॅन यूज इन अवर प्रोग्राम. नेमस्पेस काय करतं, नेमस्पेस मध्ये काय असतात, वेगवेगळे क्लासेस असतात आणि ते काय करतो आपण, कलेक्शन ऑफ क्लास, आणि ते काय करतो आपण सी शार्प मध्ये यूज करतो. So namespace in C# are used to organize too many classes so that it can be easy to handle the application. एका नेमस्पेस मध्ये बरेचसे क्लास असतात आणि ते तुम्ही हँडल करू शकता. जसं की एका क्लासमध्ये बरेचसे फंक्शन्स असतात, एका क्लासमध्ये बरेचसे फंक्शन्स असतात आणि ते तुम्ही हँडल करता, बरोबर आहे. जसं की आपण मगाशी बघितलं की एका क्लासमध्ये काय होतं, मेथड होते पब्लिक डिस्प्लेची, त्याच्याबरोबर तुम्ही आणखी काय गेट सेट घेऊ शकता. बरं, वेगवेगळ्या पाहिजे तेवढे मेथड्स, पाहिजे तेवढे क्लास तुम्ही एका क्लासमध्ये घेऊ शकता. तसंच नेमस्पेस मध्ये काय असतात, वेगवेगळे क्लासेस असतात, कलेक्शन ऑफ क्लासेस असतात. सो इन अ सिम्पल C# प्रोग्राम वी कॅन यूज system.control where system is the namespace
आणि कन्सोल इज द क्लास. सो सिस्टीम डॉट कन्सोल आपण सी शार्प मध्ये यूज करतो. सी शार्प मध्ये आपण सिस्टीम डॉट कन्सोल, हे बघा हे सिस्टीम, हे नेम स्पेस आहे. युजिंग सिस्टीम, त्यानंतर सिस्टीम डॉट लिंक क्यू, सिस्टीम डॉट टेक्स्ट. तो सिस्टीम काय आहे, सिस्टीम नेम स्पेस आहे आणि टेक्स्ट काय आहे, क्लास आहे. इथे लिंक क्यू काय, क्लास आहे. हे आपण सगळे काय करतोय इथे सी शार्प मध्ये आपण यूज करतोय, त्यांचा यूज करतोय. तुम्ही म्हणाल सर हे कसं काय यूज करतो, तर त्यांचे फंक्शन जे आहेत ते आपण यूज करतो. ऍक्च्युली हा क्लास आहे, क्लास एम्प्लॉय आपण वापरला जसा, बरोबर आहे की नाही. तसंच आपण ह्या ठिकाणी नेम स्पेस आहेत, त्या नेम स्पेसचे सिस्टीम हा नेम स्पेस, सिस्टीम नेम स्पेस मधला हा लिंक की हा क्लास, ह्यामध्ये कलेक्शन हा नेम क्लास आहे, इथे जेनरिक क्लास आहे. हे अशा प्रकारचे नेम स्पेस आपण काय करतो, यूज करतो. फॉर एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे या ठिकाणी की सिस्टीम डॉट कन्सोल अशा प्रकारचा नेम स्पेस असेल, सिस्टीम डॉट कन्सोल अशा प्रकारचा नेम स्पेस असेल, तर त्यामध्ये सिस्टीम ही नेम स्पेस आहे आणि कन्सोल हा क्लास आहे. सो टू ऍक्सेस द क्लास ऑफ नेम स्पेस वी नीड टू यूज नेम स्पेस नेम अँड क्लास नेम. तुम्हाला जर ऍक्सेस करायचं असेल नेम स्पेस, तर त्यासाठी तुम्हाला नेम स्पेसचं नाव आणि डॉट करून क्लासचं नाव, डॉट ऑपरेटर हे आपल्याला इथे द्यायला लागतं. दॅट इज अ पिरियड साइन, हे आपल्याला या ठिकाणी द्यायला लागतं. का, तर तुम्हाला नेम स्पेस ऍक्सेस करायचा आहे ह्यासाठी. सो इथे पण बघा डॉट ऑपरेटर घेतलेला आहे ना, इथे डॉट ऑपरेटर घेतलेला आहे. का, तर तुम्ही नेम स्पेस काय करताय, ऍक्सेस करताय. So we can use using keyword so that though we don't have to use complete name of all time. तुम्ही युजिंग कीवर्ड वापरून तुम्ही काय करता, ह्या ठिकाणी हे वापरता, जेणेकरून तुम्हाला काय प्रत्येक वेळी हे नेमस्पेस डिक्लेअर करायची गरज नाही, नाव डिक्लेअर टाईप करायची गरज नाही. त्यासाठी आपण युजिंग एकदा घेतलं की तुम्ही सेव्हरल टाइम्स ते काय करू शकता, यूज करू शकता. So in C Sharp, global namespace is the root namespace. The global system will always refer to the namespace system. सो सी शार्प मध्ये नेमस्पेसचा आपण एक्झाम्पल बघूया कसं आहे. सो लेट सी एक्झाम्पल युजिंग सिस्टीम, इथे आपण नेमस्पेस घेतलेला आहे. त्यानंतर इथे आणखी नेमस्पेसचा आपण कुठला घेतला आहे, इथे कन्सोल ऍप्लिकेशन हे नेमस्पेसला पण नाव दिलेलं आहे. कन्सोल ऍप्लिकेशन नेमस्पेसला नाव दिलं, त्यामध्ये क्लास कुठला घेतलाय, प्रोग्राम. ह्या नेमस्पेसचा हा नेमस्पेस आहे ज्याचं नाव आहे कन्सोल ऍप्लिकेशन 1, त्याचं क्लास कोणता आहे, हा प्रोग्राम हा क्लास आहे. याच्यामध्ये मेन मेथड काय घेतली आणि आपण ते नेमस्पेस प्रिंट केलेलं आहे. ओके, हॅलो नेमस्पेस. सो दिस इज अ सिंपल एक्झाम्पल. सो C Sharp नेमस्पेस एक्झाम्पल बाय फुली qualify name. So let's see another example of namespace in C Sharp where one namespace program access into another namespace program. हा एक नेमस्पेस आहे फर्स्ट. आता जसं की आपण क्लास मल्टिपल घेतले, तसे आपण मल्टिपल सिस्टीम, ह्या सिस्टीम मध्ये आपण फर्स्ट एक नेमस्पेस घेतला, त्यानंतर सेकंड एक नेमस्पेस घेतला. हे दोन्ही नेमस्पेस आपण काय करणार आहोत, कॉल करणार आहोत. जसं की आपण कन्स्ट्रक्टर कॉल केले, मेथड कॉल केलेले आहे तसंच. तर ह्या फर्स्ट नेमस्पेस मध्ये कुठला क्लास आहे, हॅलो क्लास आहे. सेकंड नेमस्पेस मध्ये पण काय आहे, हॅलो क्लास आहे. बरोबर आहे, हे प्रिंट आहे इथे, हॅलो फर्स्ट नेमस्पेस, हॅलो सेकंड नेमस्पेस. हे जे सेंटेन्स आहे ते आपण प्रिंट करणार आहोत. इन वन नेमस्पेस यू कॅन यूज मल्टिपल क्लासेस. एका नेमस्पेस मध्ये तुम्ही मल्टिपल क्लास घेऊ शकता, मल्टिपल नेमस्पेस पण घेऊ शकता. बरोबर आहे. ह्याचा उपयोग काय, तर तुम्हाला सेव्हरल क्लासेस, सेव्हरल नेमस्पेस, ज्यामध्ये वेगवेगळे क्लासेसचं कलेक्शन असणार आहे. इथे बघा एक क्लास नेमस्पेस घेतला, त्यामध्ये एक क्लास आहे. तसं तुम्ही ह्यामध्ये मल्टिपल क्लास घेऊ शकता. त्यानंतर इथे सेकंड नेमस्पेस घेतला, त्याच्यामध्ये पण एक क्लास आहे, त्या इथे पण तुम्ही मल्टिपल क्लास घेऊ शकता. बरोबर आहे, आणि त्याचा उपयोग करू शकता. आणि ते कॉल कसे करायचे, तर त्यासाठी आपण एक क्लास घेतला आणखीन एक, दॅट इज अ पब्लिक टेस्ट नेमस्पेस. मग या ठिकाणी आपण किती क्लास घेतले, या ठिकाणी 3 क्लास घेतले, 2 नेमस्पेस घेतले. 2 नेमस्पेस कोणते, हा पब्लिक क्लास हॅलो, सॉरी नेमस्पेस फर्स्ट हा एक पहिला, त्यानंतर नेमस्पेस सेकंड हा कुठला आहे, दुसरा. डिक्लेअर कसं करायचं नेमस्पेस, बघा नेमस्पेस, त्यानंतर नेमस्पेसचं नाव, नेमस्पेस नेमस्पेसचं नाव, ब्रॅकेट नाही काय नाही. त्यानंतर इथे काय घेतलं आपण, क्लास घेतलेला आहे, त्यानंतर आपण प्रिंट करतो. सो आपण ह्या ठिकाणी कॉल करताना काय करतो, इथे बघा नेमस्पेसचं नाव जसं की सांगितलं, त्यानंतर डॉट ऑपरेटर, त्यानंतर क्लासचं नाव, नेमस्पेसचं नाव, डॉट ऑपरेटर, क्लासचं नाव, त्यानंतर ऑब्जेक्ट तयार केलं. न्यू, परत काय, क्लासचं नाव, नेमस्पेसचं नाव आणि डॉट क्लासचं नाव. जसं की तुम्ही ऑब्जेक्ट तयार करताना काय करता, तुम्ही क्लासचं नाव
ऑब्जेक्ट आणि काय करता परत न्यू आणि क्लासचं नाव असं घेता. तसंच इथे काय केलं फक्त तुम्ही पुढे नेमस्पेस ऍड करायचं, बाकी काही नाही. फक्त त्याच्या पुढे जी काही क्लास आहे त्याच्या पुढे काय करायचं आपलं नेमस्पेस ऍड करायचं. क्लासच्या पुढे काय करायचं आपल्याला नेमस्पेस ऍड करायचं, कारण की नेमस्पेस इज अ पार्ट ऑफ द क्लास. क्लास इज अ पार्ट ऑफ द नेमस्पेस. Class is a part of the namespace because class has collection of namespace. Namespace has collection of class. नेमस्पेस मध्ये काय असतात कलेक्शन ऑफ क्लास असतात, सेव्हरल क्लास असतात आणि ते आपण काय करतोय कॉल करतोय. म्हणून क्लासच्या नावाच्या अगोदर आपण नेमस्पेसचं नाव इथे जॉईन करतोय. क्लासच्या नावाच्या अगोदर इथे नेमस्पेसचं नाव आपण जॉईन करतोय आणि इथे ऑब्जेक्ट तयार केलं h1 त्याचा. सो h1 आणि से हॅलो आपण काय केलं इथे जे आहेत प्रिंट केलेलं आहे. आणि हॅलो हे जे मेथड्स आहेत से हॅलो बरोबर आहे. से हॅलो ह्या मेथड्स काय केल्या ते आपण प्रिंट केलेले आहेत आणि हे आउटपुट इथे प्रिंट होईल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ नेमस्पेस. नेमस्पेस ही सिंपल टर्म आहे जी की काय करते तुमचं क्लासचं कलेक्शन करते आणि त्यामधून तुम्ही काय करता प्रिंट करता. वेगवेगळे क्लासेस घेऊन तुम्ही काय करू शकता इथे प्रिंट करू शकता. ते एक्झाम्पल बघूया. बघा युजिंग सिस्टीम आपल्याला डबल घ्यायची गरज नाही. युजिंग सिस्टीम आपण घेतलं, फर्स्ट नेमस्पेस घेतला, नंतर इथे सेकंड पब्लिक क्लास हॅलो इज अ क्लास, इथे पण पब्लिक क्लास हॅलो, दोन नेमस्पेस घेतले. सांगायचं काय तर दोन नेमस्पेस घेतलेत आणि ते आपण काय करणार आहोत प्रिंट करणार आहोत. एक्सप्लेन केलं तर रन करून बघूया. हे बघा हॅलो फर्स्ट नेमस्पेस हॅलो सेकंड नेमस्पेस, दोन्ही नेमस्पेस काय झालेले आहेत इथे प्रिंट झालेले आहेत. ह्या प्रकारे तुम्ही इथे नेमस्पेस घेऊ शकता, नेमस्पेस कॉल करू शकता. इथे बघा नेमस्पेस फर्स्ट आणि नेमस्पेस सेकंड हे दाखवतंय. ते कॉल करताना तुम्ही फक्त जसं की क्लास मध्ये ऑब्जेक्ट तयार करता तसंच तुम्ही इथे फक्त डॉट ऑपरेटर द्या आणि ते काय होईल कॉल होईल. ओके, सो दिस इज अबाउट द नेमस्पेस. इट इज अ कलेक्शन ऑफ क्लास and we use it for the several times in the program. So next part of the after namespace is assembly. तुम्ही आणखीन एक काय मेथड्स इथे दिल्या त्यांनी इम्पोर्ट कसं करायचं नेमस्पेस. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे नेमस्पेस काय करू शकता इम्पोर्ट करू शकता. सो सेव्हरल वेज आर देअर. सो बाय इम्पोर्टिंग फर्स्ट डायरेक्ट एम्बेड करू शकता HTML चा कोड. ओके, HTML चा कोड काय करू शकता एम्बेड करू शकता. दॅट इज इथे बघा अशा प्रकारे आपण सिंपल डायरेक्ट कॉल करतो, त्याच्यामुळे हे फक्त मेथड्स लक्षात ठेवा. इम्प्लिमेंट काय करतो आपण डायरेक्ट इम्प्लिमेंट हे अशा प्रकारे करतो, बरोबर आहे. सो एम्बेड करू शकता HTML चा कोड, त्यानंतर डायरेक्ट इम्पोर्ट करू शकता CS फाईल मध्ये. इम्पोर्ट इन CS फाईल, ECS फाईल मीन्स व्हॉट C# फाईल. आपण जसं केलं की त्या CS फाईल मध्ये आपण डायरेक्ट इम्पोर्ट केलेलं आहे नेमस्पेस. हे बघा हे इथे आणि इथे हे काय केलं डायरेक्ट इम्पोर्ट केलं, जी की आपण मेथड वापरतो इम्पोर्ट इन CS फाईल. तुम्ही एम्बेड करू शकता HTML चा, एम्बेड म्हणजे काय जॉईन करू शकता HTML चा कोड, पण कॉल करू शकता डायरेक्टली इन CS कोड, जे की आपण पण करतो डायरेक्ट कॉल करतोय, बरोबर आहे की नाही. इथे काय केलं आहे हे नेमस्पेस काय हे डायरेक्ट कॉल केलेले आहेत ना, म्हणजे जेणेकरून आपल्याला लागले तर आपण काय करू शकतो इथे यूज करू शकतो. आता सिस्टीम घेतलं नाही इथे, युजिंग सिस्टीम घेतलं नाही, ओके, तर काय काय येऊ शकतो इथे एरर येऊ शकतो. बघा इथे बघा एरर आला की नाही console.readme, कारण की तुम्ही हे जे काही फंक्शन आहे ते कुठं आहे तर ते युजिंग सिस्टीम क्लासमध्ये आहेत, युजिंग सिस्टीम नेमस्पेस मध्ये आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे फंक्शन्स तुम्ही जे आहेत काही फंक्शन्स कन्सोलचे आहेत, ओके, प्रिंट करायचे आहेत इनपुट घ्यायचे, हे फंक्शन्स तुम्ही काय करू शकत नाही यूज करू शकत नाही, कारण की ते युजिंग सिस्टीम नेमस्पेस मध्ये ऑलरेडी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे घ्यायला लागणार. जसं की जावा मध्ये तुम्ही पॅकेज इम्पोर्ट करता, सेम गोष्ट ह्याच्यामध्ये आहे, फक्त नेमस्पेस आहे नाव. त्यानंतर तुम्ही वेब कॉन्फिगरेशनची फाईल तयार करू शकता, जसं की XML फाईल. XML फाईलचा हा कोड आहे, तो कोड करून पण तुम्ही काय करू शकता इथे तुम्ही नेमस्पेस कॉल करू शकता. सो दिस आर द मेथड्स फॉर द इम्पोर्टिंग इन नेमस्पेस. त्यानंतरचा पार्ट आहे तो आहे असेंब्ली.
असेंब्ली काय आहे? So assembly is the file that is automatically generated by the compiler upon successfully compilation of every .NET application. असेंब्ली ही एक फाईल आहे जी काय असते की एक ऑटोमॅटिकली जनरेटेड कंपायलर फाईल आहे. ऑटोमॅटिकली जनरेटेड कंपाइल फाईल कधी आहे? जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करता, ते रन केल्यानंतर जी फाईल जनरेट होते, त्याला काय बोलतो आपण? असेंब्ली फाईल बोलतो. मग असेंब्ली फाईल कुठली फाईल होते? आपण प्रोग्राम रन केल्यानंतर कुठली फाईल होते? तर DLL फाईल होते. दॅट इज अ डायनामिक लिंक लायब्ररी. जसं की EXE फाईल आहे, बरोबर? दॅट इज अ एक्झिक्युटेबल फाईल. सेम असेंब्ली फाईल असते. असेंब्ली फाईलचं काय असतं? असेंब्ली म्हणजे काय? सगळं एकत्र, सगळा जो काय तुमचा प्रोग्राम आहे तो एकत्र असतो आणि तो ती फाईल वापरून तुम्ही प्रोग्राम एडिट करू शकता, त्यामध्ये ऍड करू शकता, बरोबर? जेव्हा आपण काय करतो, जेव्हा इन्स्टॉल करायचा असतो कुठला पण प्रोग्राम, तेव्हा काय करतो? EXE फाईल घेतो, बरोबर आहे? EXE फाईल घेतो. मग दॅट इज विच फाईल? दॅट इज अ एक्झिक्युटेबल फाईल. तसंच असेंब्ली आहेत. असेंब्लीचं काय आहे? सो असेंब्ली इज अ ऑटोमॅटिकली जनरेटेड कंपायलर अपॉन द सक्सेसफुल कंपायलेशन ऑफ द every .NET application. It is a compiler file which is generated after the compilation of the every .NET application. .NET application चे प्रत्येक compilation नंतर DLL फाईल ही तयार होते, किंवा EXE फाईल, दोन्ही फाईल असू शकतात, EXE किंवा DLL. So it is a unit of deployment and unit of versioning and also it contains MSIL code. ह्यामध्ये काय असतं सांगितलं की सगळ्या जे काय गोष्टी आहेत ते ह्या असेंब्ली फाईल मध्ये असतात. मग असेंब्ली फाईल म्हणजे काय? की त्यामध्ये तुमचा कोड पण असणार आहे, त्यामध्ये तुमचं जे काय तुम्ही डिप्लॉयमेंटसाठी दिलेल्या गोष्टी त्या असणार आहेत, त्यानंतर तुमचा MSIL कोड असणार, दॅट इज अ मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज कोड, ओके, ते असणार. ह्या सगळ्या गोष्टी ह्या असेंब्ली फाईल मध्ये असतात. Assemblies are self-describing. असेंब्ली काय असतात? सेल्फ डिस्क्रायबिंग. इट कंटेन्स ऑल मेटा डेटा. ह्यामध्ये काय मेटा डेटा पण असतो. म्हणजेच काय मेटा डेटा म्हणजे काय? डेटा अबाउट डेटा, डेटाची इन्फॉर्मेशन, त्याला काय बोलतो आपण? मेटा डेटा बोलतो. सो ऑल मॉड्यूल्सची जी काय इन्फॉर्मेशन असणार आहे ती पण ह्या असेंब्लीमध्ये असणार आहे. टाइप्स, क्लास, ऑब्जेक्ट, सगळ्या गोष्टी जे काय आहेत आपण ह्या प्रोग्राम मध्ये जेवढं काय असं सगळं घेतो त्या सगळ्या तुमच्या DLL फाईल मध्ये, असेंब्ली फाईल मध्ये असणार आहे. सो देअर आर टू टाइप्स ऑफ द असेंब्लीज. दॅट इज अ प्रायव्हेट असेंब्ली. प्रायव्हेट असेंब्ली मध्ये काय असतं? सो प्रायव्हेट असेंब्ली इज अ इंटेंडेड ओनली फॉर वन ऍप्लिकेशन. प्रायव्हेट असेंब्ली फक्त एका ऍप्लिकेशनचं काय असते? असेंब्ली फाईल असते. सो द फाइल्स ऑफ दॅट असेंब्ली मस्ट बी प्लेस इन द सेम फोल्डर ऑफ द ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशनच्या ज्या सेम फोल्डर मध्ये ही फाईल असते, ही प्रायव्हेट फाईल आहे. त्यानंतर असेंब्ली ही टर्म लक्षात ठेवा की सो इट इज अ जनरेटेड आफ्टर द कंपायलेशन ऑफ .NET application. It can be DLL file or it can be executable file. ओके, ह्या टर्म आहे, ही टर्म आहे कुठली? असेंब्लीची. हे सगळ्या गोष्टी जे काय तुम्ही प्रोग्राम करताय, ऍप्लिकेशन तयार करताना त्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये असणार. त्यामध्ये मेटा डेटा असतो, डिप्लॉयमेंट करता ते या गोष्टी असणार आहेत, ज्या काय MSIL कोड असणार आहे, मॉड्यूल्स असणार आहेत, इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टी असेंब्ली फाईल मध्ये असतात. तो दोन टाईपचे असतात असेंब्ली. प्रायव्हेट असेंब्ली दॅट इज अ intended only for one application, and share assembly that is it is used to made into the share assembly. So then naming convention are very strict since it has to be unique across the entire system. So या दोन असेंब्ली असतात. फक्त असेंब्ली टर्म ही लक्षात ठेवा आणि नेम स्पेस ही टर्म आहे ती लक्षात ठेवा. ह्यावरती काय एक्झाम्पल वगैरे असं नाहीये, फक्त ही टर्म त्यांनी दिलेली आहे, डिस्क्राईब केलेली आहे. दॅट इज अ थेअरी पार्ट ऑफ दॅट C#. So difference between the assembly and C#. So assembly is namespace is a collection of names where each name is unique, and second that they given the form of the logical boundary for a group of classes. Also namespace must be specified in project properties. ह्या तीन गोष्टी दिल्या आहेत. आणि असेंब्ली म्हणजे काय? सो इट इज आउटपुट युनिट. आउटपुट केल्यानंतरच ही गोष्ट आहे असेंब्ली. आउटपुट दिल्यानंतरच, तुम्ही प्रोग्राम रन केल्यानंतरची गोष्ट जी काही फाईल जनरेट होते ती असेंब्ली आहे. नेमस्पेस तसं नाही. सो इट इज अ युनिट ऑफ डिप्लॉयमेंट अँड युनिट ऑफ वर्जनिंग. असेंब्ली कंटेन्स MSIL कोड. असेंब्लीमध्ये MSIL कोड असतो. असेंब्ली सेल्फ डिस्क्रायबिंग आहेत. त्यानंतर प्रायमरी बिल्डिंग ब्लॉक्स ह्यामध्ये असतात.
कलेक्शन ऑफ फंक्शनॅलिटीज, ज्या काय सगळ्या गोष्टी आपण करतोय क्लास वगैरे त्या असतात. ऑल मॅनेज टाईप रिसोर्सेस marks either accessible only within their implementation unit or by code outside that unit. हा डिफरन्स आहे ऑफ द नेमस्पेस अँड असेंब्ली. त्यानंतर आहे जो पार्ट आहे तो क्लास प्रोग्रामिंग. क्लास प्रोग्रामिंग मध्ये काय दिलंय ऍडव्हान्स क्लास प्रोग्रामिंग. तर ऍडव्हान्स क्लास प्रोग्रामिंग तो कलेक्शन ऑफ क्लासेस, वेगवेगळे क्लास आपण सी शार्प मध्ये घेतो. त्यानंतर इनहेरिटन्स टर्म. इनहेरिटन्स टर्म तुम्हाला झालेली आहे उप्स मध्ये. इनहेरिटन्स म्हणजे काय? Inheritance means what? So creation of one new class from the existing class. एका क्लास मधून आपण नवीन क्लास काय करतो, तयार करतो, त्याला काय बोलतो, इनहेरिटन्स बोलतो. सो इनहेरिटन्स means what? So it is a process in which one object acquires all properties and behaviors of the parent object automatically. In such way we can reuse, extend or modify the attribute and behavior is defined in other class. एका क्लासमधून त्याच्या ज्या काय मेथड्स आहेत, त्याच्या काय जे काही फंक्शन्स आहेत, त्याच्या जे काय बिहेवियर आहे ते आपण दुसऱ्या क्लासमध्ये यूज करतोय, त्याला काय बोलतो आपण, इनहेरिटन्स बोलतो. सो द क्लास इन विच इनहेरिट्स द मेंबर ऑफ अनदर क्लास दॅट इज कॉल्ड डिराइव्ह क्लास. एक क्लास आहे जो नवीन आपण तयार करतोय आणि ज्यामधून आपण काय करतोय त्या एक्झिस्टिंग क्लासच्या ज्या काय ऑब्जेक्ट्स आहेत ते काय करतो, कॉल करतो, त्याचे बिहेवियर यूज करतो, त्याला काय बोलतात, त्या क्लासचा डिराइव्ह क्लास बोलतात. आणि जो क्लास मेन आहे त्याला काय बोलतात, बेस क्लास बोलतात. सो द ऍडव्हान्टेजेस ऑफ इनहेरिटन्स इज वी कॅन कोड रियुजेबिलिटी. कोड रियूज करू शकतो. नाव यू कॅन रियूज द मेंबर ऑफ द पॅरेंट क्लास, सो देर इज नो नीड ऑफ द डिफाईन मेंबर अगेन. सो लेस कोड इज रिक्वायर्ड इन द क्लास. कोड रियुजेबिलिटीचा ऍडव्हान्टेज काय, तर तुम्ही मेंबर जे आहेत क्लासमधले ते तुम्ही अगेन अँड अगेन वापरू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला लेंथी परत ते डिक्लेअर करायची गरज नाही, त्याच्यामुळे लेंथी कोड हा बनत नाही. सो एक्झाम्पल बघितल्यानंतर समजेल तुम्हाला की सी शार्प सिंगल लेवल इनहेरिटन्स. सिंगल लेवल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल दिलं का, तर या ठिकाणी पहिला क्लास दिलेला आहे एम्प्लॉय. त्यानंतर आणखीन एक क्लास घेतला या ठिकाणी बघा, पब्लिक क्लास प्रोग्रामर. हा क्लास झाला पब्लिक क्लास प्रोग्रामर. हा पण क्लास कुठला, एम्प्लॉय आहे. त्याच्यामध्ये सॅलरी घेतले, इथे प्रोग्रामर आहे. एम्प्लॉय घेतलाय, त्याच्यामध्ये काय घेतलं, इथे व्हेरिएबल घेतलेला आहे. बरोबर. त्यानंतर हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या आपण काय करणार, प्रिंट करणार. त्यासाठी आपण एक टेस्ट इनहेरिटन्स म्हणून क्लास घेतला मेन मेथडसाठी. मेन मेथडमध्ये ऑब्जेक्ट तयार केला, प्रोग्राम P1 न्यू प्रोग्रामर, आणि त्यामध्ये सॅलरी आणि बोनस ह्या दोन्ही गोष्टी काय करणार, प्रिंट करणार, सॅलरी आणि बोनस. आपण विजुअल स्टुडिओ मध्ये घेऊया डायरेक्ट हा. सो इथे क्लास घेतला एम्प्लॉय आणि त्याचाच आपण डिराइव्ह क्लास काय केला इथे, प्रोग्रामर. हे बघा, ह्यासाठी हे आपण इथे कोलन यूज केलेला आहे. कोलन काय डिनोट करतात, सो दॅट इज अ डिराइव्ह क्लास. प्रोग्रामर इज अ डिराइव्ह क्लास ऑफ द एम्प्लॉय. प्रोग्रामर इज अ डिराइव्ह क्लास ऑफ द एम्प्लॉय. म्हणजेच काय, प्रोग्रामर काय कंटेंट करतो, ह्या क्लासचे काय करतो, जे काही फंक्शन्स आहेत ते काय करतो, कंटेंट करू शकतो. त्याचे फंक्शन जे काय आहे, मग त्यामध्ये तुम्ही जे काही गोष्टी द्याल त्या तुम्ही यूज करू शकता. सो द सॅलरी अँड द बोनस वी डिक्लेअर हिअर टू व्हेरिएबल्स, आणि ते आपण काय करणार, प्रिंट करणार. त्यासाठी आपण प्रोग्रामर नावाचं काय केलं, इथे क्लास आहे त्याचा काय केला, ऑब्जेक्ट तयार केला. प्रोग्रामरचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. बरोबर आहे. आणि प्रोग्रामरच्याच ऑब्जेक्ट मधून आपण प्रिंट करतोय. बेसिकली आपण जेव्हा प्रिंट करतो तेव्हा प्रत्येक क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार करतो. इथे सपोज बघा, हे मी काढलं इथून, तर इथे बघा सॅलरीला एरर दाखवला. बरोबर आहे. का दाखवला, कारण की तो वेगळा क्लास आहे. तुम्हाला सॅलरीचं प्रिंट करायचं असेल तर तुम्ही तो ऑब्जेक्ट तयार करा. बरोबर आहे. E1 करूया, इज इक्वल टू न्यू एम्प्लॉय.
ह्याच तयार केल्यानंतर काय झालं, हा एरर जाईल. बघा हा एरर गेला का, कारण की तो आपण क्लास डिफरंट आहे. इनहेरिटन्सचा हाच फायदा आहे की तुम्हाला क्लास परत तयार करायची गरज नाही, परत ऑब्जेक्ट तयार करायची गरज नाही. सीशपला हे कळतं की हा कोलन दिल्यानंतर की हा डिराइव्ह क्लास आहे ऑफ द एम्प्लॉय क्लास. ओके, प्रोग्रामर इज अ डिराइव्ह क्लास ऑफ द एम्प्लॉय क्लास. दॅट्स वाय वी क्रिएट वन ऑब्जेक्ट ऑनली हिअर. एकच ऑब्जेक्ट तयार करून आपण त्या क्लासचं सॅलरी पण प्रिंट केली, अगोदरच्या क्लासची बेस क्लासची, आणि डिराइव्ह क्लासची पण जी काय बोनस आहे तो पण काय केला इथे प्रिंट केलेला आहे. So that is a use and that is a advantage of the inheritance. प्रिंट करूया आपण ह्या व्हॅल्यू. बघा रन केला आणि या ठिकाणी सॅलरी आणि बोनस दोन्ही क्लासचे प्रिंट झालेले, आणि ऑब्जेक्ट आपण काय केला, फक्त ऑब्जेक्ट एकाच क्लासचा तयार केला. ऑब्जेक्ट एकाच क्लासचा तयार केला तरी पण ह्या दोन्ही क्लासच्या व्हॅल्यू इथे प्रिंट झालेल्या आहेत. सो दॅट इज ॲडव्हांटेजेस ऑफ द इनहेरिटन्स. सो दिस इज अ सिंगल इनहेरिटन्स. तुम्ही मल्टिपल इनहेरिटन्स देऊ शकता सी शार्प मध्ये. सो ही फक्त टर्म तुम्हाला सांगायची होती, इनहेरिटन्स म्हणजे काय. So we use derived class and we can print the value of the, or we can use the all value from the base class. तुम्ही बेस क्लासच्या व्हॅल्यू तुम्ही डिराइव्ह क्लास मध्ये काय करू शकता, यूज करू शकता. सो वन एक्झाम्पल ऑफ द इनहेरिटन्स, हे एक एक्झाम्पल आहे. डॉगचं आपण घेतलं की डॉग इज एक क्लास ॲनिमल घेतला. इथे ॲनिमल काय करतो, इथे इटिंग मेथड घेतली. इथे काय डॉग मध्ये आणखीन एक मेथड घेतली, कुठले घेतले, बार्किंग. सो बोथ वी प्रिंट बाय क्रिएटिंग वन ऑब्जेक्ट D1. म्हणजेच काय, हे D1 काय करतं, D1 काय करतं, तुमचे दोन्ही चे फंक्शनॅलिटी काय करतं, कंटेन करतं. त्याच्यामुळे इट आणि बार्क ह्या मेथड इथे प्रिंट होतील. So this is about today's lecture. So we have seen today namespace, ओके, असेंब्ली बघितलं. त्याच्या अगोदर आपण कन्स्ट्रक्टर म्हणजे काय हे बघितलं, कन्स्ट्रक्टर कसं कॉल करतात ते बघितलं, इनहेरिटन्स बघितलं. या सगळ्या टर्म आज आपण बघितलेल्या आहेत. थँक्यू.